ना रेजोल्यूशन घाली कॅरिंग कॅपॅसिटी हांव उलयतां तेजेर कॅरिंगाचेर. आ ओके आनी कितें आसा तुजो? हांव उलयतां हें घातलें पळय. पळय कशें आसा सोमते ते माधवाचे घेवया. आं नाही ते सगळे सगळे हें करता राव. माधवाचें बी आमी घेतलें न्ही न्हू. नाही ते क्लियर त्यांच्या घराचें माधवान सुकाचो आसा तो माधवान सुका. पळय जालां कशें आसा मातशें सांग म्हाका जेन्ना बरयता. बंद उडोवपाक शकता. कारण हांगासर आमच्या गांवची कॅपॅसिटी नासता. सिवेज म्हण गार्बेज म्हण हे सगळे धंदे आसा ते जे कोण नवीन प्रोजेक्ट येतले तांकां आमी प्रोवायड करपाक. सो हांवें नोटीस केल्लें आसा ह्या कॅरिंग कॅपॅसिटीच्या अंडर एक प्रोजेक्ट जो आसा हेणी आमच्या पंचायतीन भायर मारलो. पण विजा विजा कितें आसा कोणी कोणी कॅरिंग कॅपॅसिटी आणि इन हें सगळे मागीर उरलो तो मागीर तेंचो घराचो विशय उरलो. ओके रिजोल्यूशन टू बी प्लेस बिफोर ग्राम सभा ऑन 29/3. त्याचे रिझनिंग ताका विचारूया मरे विचारूया इन रायटिंग विचारूया कळ्ळें न्ही. ओके रिजोल्यूशन नंबर 1 हांव तुमकां कॉपी दिता या. ओके Gram Sabha of Chimbel Panchayat hereby resolve that any application forwarded to TCP or Panchayat to change of zone under section 39A under TCP Act should be rejected coming in the jurisdiction of village Panchayat Chimbel Kiswadi Goa in order to save the land of for our future generation and to protect environment and our biodiversity. Proposed by Govind Shirodkar, seconded by महेश कुकळकर. सेकंड रिझोल्यूशन येतो 39 झाला ते आता असं ते डेफिनेटली रिव्यू बरोबर. याच्यापैकी या आसा आमचो जो या आसा ठराव जो आसा हो तुम्ही टीसीपी मिनिस्टराक तो धाडपाक जाय. कळ्ळें न्ही. तो सेकंड जे आसा सेकंड रिजोल्यूशन आसा ग्राम सभा ऑफ चिंबेर विलेज पंचायत hereby resolve that पंचायत will not issue any construction license to outsider and to any mega project. Only villagers building houses of one floor may be allowed in an area at measuring 200 meters. If Panchayat issues construction license without following the carrying capacity of the village, then the Sarpanch and the Panchayat body and the Panchayat secretary will be hold responsible. Second, साईनाथ शिरवयकर आणि माधव हरिजन. सांगा न्ही ना हो आतां गोविंदान पळय जो ठराव मांडला ना तो खूब म्हत्वाचो आनी ह्या ठरावाक लागून आनी ह्या इशूक लागून वयता थंय पळोवन जाल्यार गोंयांत उजो लागला आनी वयता थंय झगडीं जाता ती ह्या इशूक लागून. आमी सकाळीं उलयल्ले वयता थंय कितें जाता बिल्डर कोण तरी येता भाटकारा कडेन जागा घेता बिल्डींग बांदता आनी कोण तरी भायले लोक मायग्रंट येता आनी ते रावता आनी आमचो लोक जो गांवचो आहा तो पळयत रावता. आनी हे लोक सारखे म्हणटा ते हे लोक सगळो प्रॉब्लेम मागीर क्रिएट करता. जसो गार्बेजीन हांवें म्हटलं गार्बेज मागीर ते व्हरता आनी खंय उडयता कित्याक तांकां टायम आसना ते बिझनेसमॅन सकाळचे वयता सांजचे रातचे येता तांकां तेंचो गार्बेज मेंटेन करून तांचे कडेन टायम नासता. आनी जे गार्बेज कलेक्ट करून वयता ते आतां कोण 5th फ्लोर 6th फ्लोर रावता थंय वचून गार्बेज हाडटले ते मागीर कितें करता अशें एकठांय करता आनी खंय उडयता आनी तीच आमकां आयज पळय सगळ्याक रस्त्याक कशी गार्बेज दिसता ती जी पंचायत फेल जाली मेंटेन करपाक आनी क्लीन करपाक. म्हणून हे कितें हेका कारण कितें अशें अनप्लॅन आनी कितें म्हणटा ते डिस्कस प्लॅन आहा तो तेच हेका कारणीभूत. दुसरी सुवेज जेनान म्हटला ती तेणी एक एग्जाम्पल दितलो वाजरा बिल्डींग म्हळ्यार सरपंचाक खबर आसा येता ते सायडीन येता वता सगळी सुवेज ते ड्रेनीज सोडटा ड्रेनीजसून व्हडलो माटो आहा तिजे सायडीकसून समथींग पॅडी फिल्डान न्हंय वयता. सो गोविंदान हें रिजोल्यूशन मारला तें खूब म्हत्वाचें आहा आनी हितून जर कोणाक तुमकां आनी कोणाक जर दिसता तुमचे विचार आहा जाल्यार तुमी मातशें उबे रावन ताका सांगात
आणि मेन महत्वाचं म्हणल्यार गार्बेज जसो आता जायत्या जाणांनी उलयला गार्बेजीक लागून तो इश्यू आता हायकोर्टान ऑलरेडी चालू आसा मॅटर इज पेंडिंग बिफोर हायकोर्ट आणि हायकोर्टाक गोवा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्डान रिपोर्ट फायनल केल्लो आसा आउट ऑफ 191 पंचायत 191 जवळ 200 पंचायत फक्त 7 काय 6 पंचायत आहा ते MRF जो पळय गार्बेज प्लांट पळय आसा न्हू मटेरियल रिकवरी ते मेंटेन करता एज पर द आमचे पॉल्युशन कंट्रोल बोर्ड गायडलायन आणि गिवन बाय द एक्ट बाकीचे सगळे पंचायती ती फॉलो करना आता खंयची पंचायत फॉलो करता ती 2 नांवां सांगता बाटी मागीर उगे आनी येता आता आमची पंचायत सदां म्हणटा ना आमी गार्बेज प्लांट केल्लो आसा MRF पूण रिपोर्ट कितें म्हणटा ना करूंक ना पॉल्युशन कंट्रोल बोर्ड कितें म्हणटा तुमी परमनंटली स्ट्रक्चर बांदूंक जाय आनी ताका जें परमिशन रन करपाक जाय तें परमिशन तुमी पॉल्युशन कंट्रोल कडसून घेवपाक जाय जें जायते पंचायतीन घेवना आनी आमचेय पंचायतीन घेवना हितून सरळ सरळ दिसता पंचायत इज फेल्ड टू हँडल द गार्बेज फक्त नांवाक लागून ती टेम्पररी शेड ऑर परमनंट शेड रे गार्बेज आता ती परमनंट तुम्ही परमिशन घेतला का पॉल्युशन कंट्रोल बोर्डाचे न्ही परमनंट म्हणजे ताका कितें कन्स्ट्रक्ट करूंक लायसन्स जाय पडटा न्हू ते MRF अप्रुवल घेवपाचे असता पळय हय रिगार्डिंग दॅट आमी अप्लाय केला तेका केन्ना केल्ले फ्रायडे फ्रायडे म्हणल्यार काली आली केले पयर कित्याक केले रे ना मेळचे ना तुमकां त्या गार्बेजाची प्लांट पळय तुमी मेंटेन आनी कसो हँडल करता यू आर टोटली फेल टू हँडल गार्बेज म्हणून वयता ते सगळी गार्बेजूच आमच्या गांवांत दिसता मरे आनी त्या खातीर कोर्टान कितें म्हटलं ही पंचायत फेल्ड जे गोंयचे पंचायत देन वी हॅव नो ऑप्शन टू इश्यू कितलेदा हांव म्हाका आसा तो कितलेदा पावर वयता आनी कितले आमी पळयला इट इज नॉट ओन्ली दॅट उदकाची म्हाका दिसता आमकां 2 काय 3 वरां उदक येता गव्हर्मेंट म्हणटा प्लॅन आमचें विजन आहा सगळ्यांक 24 वरां उदक मेळपाची सो आमकां उदकाची समस्या आसा इलेक्ट्रिसिटी सप्लायची समस्या आसा गार्बेजीची आनी सिवेजाची तर सांगपाचीच ना हाती भायर गेल्लें आसा सो तरी तुमी आतां परमिशन दिलां खंय मिलाता हांवें पळयलां सकाळीं इतलो व्हडलो प्रोजेक्ट तेणी तेन्ना तुमी तेजी कॅपेसिटी पळयली कॅरींग कॅपेसिटी वेदर इट इज सुटेबल टू पास दॅट प्रोजेक्ट आनी अशी आमी कितली तरी ग्रामसभेक ठराव घेतलेले आहा मरे तुमकां अशें आमची जे बिकॉज ऑफ ही सगळी फॅसिलिटी आमची जी सुविधा आहा तेजेर ताण पडटा त्या तुमी ग्रामसभेची रेजोल्युशन फॉलो करा आनी तुमी ती प्रोजेक्ट लायसन्स दिवं नाका सो हे जे गोविंदान पळय म्हणलां न्हू तितून कारणाय घाल तें मातशें मॉडिफाय कर हांव एक्चुअली ह्या पयलीं रेजोल्युशनां घेतलेली आनी म्हाका ती रिजन जाय हांव नेक्स्ट ग्रामसभेक उलयतलो वाय यू फेल बिकॉज रेजोल्युशन जर कायद्या भितर आहा आनी नॉट कॉन्ट्रॅक्टरी टू लॉ वॉट इज फोर्सिंग यू टू स्टॉप फॉलो दॅट रेजोल्युशन ना जाता बिल्डर येयलो तो सो हे आमकां आतां फुडले पळय तुमी आतां कितें करा हे आमी आतां आमकां ह्यान फुडें अशी व्हडली बिल्डिंगां नाका आनी ताका आमी कितें कारणां आहा तिवूय घातलेलीं आसा आनी तितून म्हाका दिसता हेचो आमचो येतलो कोणाचो तुजो कोणीचो इशू तो येयल्लो ताकाय बी कारणां आसा सो हो जो ठराव मी मांडला जर तुमकां सगळ्यांक मेगा प्रोजेक्टूय नाका आमकां नाका मेगा प्रोजेक्ट आमकां नाका आमकां नाका आमकां नाका सो हो ठराव परत एकदा एडॉप्ट कर आनी चिमला आमकां कॉन्ट्रॅक्शन नाका तूं जर ह्यान फुडें खंयच्याय प्रोजेक्टाक लायसन्स दितलें न्हू यू हॅव टू टेक पंचायत इन कॉन्फिडन्स कित्याक हे ऑलरेडी आमी आतां खूब सोंसलें ह्यान फुडें सोंसूंक गावची ना सो तूं आतां कितें करतलो सरपंच ह्यान फुडें तुका प्रोजेक्टाची व्हडली फायल येयली कितें करतलो तूं बेग घेतलो आर यू गोइंग टू फॉलो रेजोल्युशन ऑर कितें तुज्या बॉसाची हाय कमांडाची ऑर्डर येवसर रावतलो ना म्हणजे फोर्थ नाईट तुम्ही घेतलं दिवया म्हणून माहिती तुला ग्रामसभेत काय अर्थ उरला ना फोर्थ नाईट तुम्ही कितेंय घ्या पूण आमचें रेजोल्युशन फॉलो जावंकूच जाय आनी पंचायत एक्ट पंचायत कायदो कितें म्हणटा सेक्शन हांवें ऑलरेडी घेतलें मरे आतां रिजन दिलें मरे सारकें बरोवपाचें काम तेजें ते दिताले रे पूण ते आनी मॉडिफाय कर तितून रिजन घाल फाल्यां जर सी बिल्डर आनी एक बॅग घेवन येयलो तुमकां मागीर ऑप्शन नासचें ना बॅगाक पळय आनी तुमी ताका ऑप्शन दिलें बेस्टेज ना आमी पळयता मागीर आमी तें खंयच्या ग्रावंडार म्हणटले आमी कितें रेजोल्युशन घेतला सो ताका दॅट शूड बी अ रिजन आनी एक दीज आर द करेक्ट आनी दीज आर रियल ग्रावंड रियलिटी आमकां सांगता ती
सो तूं कितें कर कोणूय बिल्डर येयलो न्हू तूं रिजेक्ट करपाय लेट हिम गो तेका कोर्टान वचोन पंचायत कोर्टान नाल्यार हाय कोर्टान. तुकाराम चिंबेल प्रॉपर्टीचा इन्स्पेक्शन जायना आसतना मेजॉरिटी करून दिले तेजे एसटीपी पोगना काय पोगना हांव म्हाका ही खरी गजाल सांगपा हांव सांगता तुका फुड्यान मदीं जाली तो सो हांव कितें म्हणटा बिल्डर रेट तूं ताका तुजे कडेन रिजन आसा न्हू बिकॉज इट इज अडॉप्टेड बाय कोणाचे एक मतान आमी आतां ठराव मांडलेलो आहा म्हाका दिसता पयलीं मांडलेलो पूण ते आमी सेपरेट मांडटले कित्याक कायद्यान जर तो ठराव बसता आनी इट इज नॉट कॉन्ट्रेरी टू एनी रूल जाल्यार तुवें ते फॉलो करूंक जाय पूण आमकां आजून ताचो समजना तूं कित्याक ते फॉलो करिना. दुसरें हांव हें सांगता ह्यांचे आतां पळय सो थर्ड रेजोल्युशन जे आसा सेक्रेटरी थर्ड रेजोल्युशन ग्राम सभा of village panchayat Chimel hereby resolve that the panchayat will display every week, that is on every Monday, the details of the applicant and location of the construction site for which he has applied for license. This is for keeping vigilance on illegal activity. Proposed by Regana Pukalkar and seconded by Sanjay Pukalkar. Okay. डिस्प्ले बोर्डार घालतले ते हांगा सर दाखोवंक जाय तेंचे. हय. नो 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 टू बी नीडेड करेक्टेड बोर्ड म्हणल्यार कितें कर सरपंच हांवें पयलीं म्हटलेलें पयलीं आमच्या पयलीं थोडीं वर्सां पयलीं कितें हांवें सांगलें नागेश बोडगे ताच्या शॉपा कडेन एक नोटीस लागताली आनी तो बार्बर थंय आनी शिरेन तर कंपल्सरी लागताली. सो ह्यान फुडें जो पळय असले कितें नोटीसीस आहा जे पळय अवेरनेस स्कीम वेबसायटीर तर घालूच पूण एक नोटीस म्हाका दिसता तूं नागेश बोडके नाल्यार आमचो जगन्नाथ तेजे दुकान पळय आहा न्हू तेजेर मार ते काय ऑब्जेक्शन हाडटलें ना जस्ट कितें येयल्यार कळपाक अवेरनेस कशें वेबसायटीर घालूच तूं पूण थंय ते नोटीस एक डिस्प्ले कर असल्याचे गोविंदान म्हणला तेजे इम्पॉर्टंट नोटीसीस आहा न्हू ते थंय डिस्प्ले कर. Resolution number 4, Chimbal Gram Sabha hereby resolves that the Panchayat will display on notice board the details of the number of projects under construction with number of flats, villas and number of occupants in the following format. The format दिल्ले आसा name of the project, location, number of the flats, villas, number of occupants, mode of the sewage disposal, mode of waste disposal, mode of water facility, electricity consumption, parking facility, open area space, and etc. Proposed by Anand Pukalkar and seconded by Madhav Pukalkar. Resolution number 5. Gram Sabha Village Panchayat hereby resolve that Panchayat will take lead. It must be important to clean drive of every ward of the Panchayat by cleaning pathway and nalas. Panchayat will appeal all villages to participate in this drive. VDC members, Panchayat body and student community will cooperate this mission cause to keep our village clean. Panchayat will organize this activity on second Saturday and second Sunday of month of April every year. Proposed by Anant Narvekar, seconded by Sanjay Sawant. हो जो प्रपोजल आसा तो हे घालपाक रिजोल्युशन घालपाक इतकेच हे आसा आमकां काही कळना आमचे जे कोण आमी निवडून दिल्ले ते मेंबर तांकां खरेंच आपल्या वॉर्डाचे पडला काय ना ते पूण ह्या निमतान जातलें अशें की आमी हे दोनूय दीस आसा न्हू त्या वॉर्डांनी वचून तांकां बरोबर घेवन हे काम तुवें करूंक ना ओके हे आमी तांकां दाखोवपाक शकतले ओके. Resolution number 5. Gram Sabha Village Panchayat Chimel hereby resolve that the Panchayat will take lead. Resolution number 6. Gram Sabha Village Panchayat hereby resolve and congratulate the villagers and especially our females Shakti Nari Shakti for gaining victory over scrapping the government project, namely Unity Mall by Tourism Department and Prashasan Stamp by GID by organizing 44 days hunger strike and winning a legal battle to save Toyar Lake wetland of Chimbel. Gram Sabha also give thanks to Dr. Claude Alvarez, Padma Shri Norma Alvarez, Advocate Melissa Simoes, Advocate Om Di Costa and Elsa Fernandez, Swapnesh Sheldekar and Praveen Shekhawkar for their contribution in our legal battle. अशें ताळयो मारा. हे आसा आमी वाचले.
proposed by Madhav Kukalkar, seconded by Govind Shirodkar. Resolution number 7, Gram Sabha of Village Panchayat Chimal hereby resolved that that Panchayat should issue notice to GTDC Government of Goa to dismantle the fencing within the 10 days erected for Unity Mall at Tayar Lake wetland by obeying the verdict of the Court of Law. Said fencing was executed by GTDC without obtaining permission from Village Panchayat. किती करता? काढा त्यांना नोटीस आता. विचारा त्यांना. Okay. Resolution number 8. Gram Sabha of Chimbel Village Panchayat hereby resolve that Panchayat will write to the collector to stop sewage of Indira Nagar, Chimbel flowing in the water bodies and paddy fields for more than 40 years. For the last so many decades, the slum locality has taken the livelihood of Chimbel villages by the illegal migrants. Panchayat should also write to the Pollution Control Board to prepare a report on water contamination and soil of the field. The Panchayat will prepare report of affected farmers within 10 days. Proposed by Govind Shirodkar, seconded by Mahesh Kukalkar. हे कळलं तुमका न्ही? तो एनानू हे केल्लो विषय हे मातशें आता तांकां कलेक्टराक बरें मातशें प्लीज कळ्ळें कारण ती प्रॉपर्टी जी आसा सुरवातीक ते हेजे कडेन आसली कलेक्टरान तांकां सगळ्यो जबाबदारी आसली ती कलेक्टरा कडेन आशिल्ली. And last resolution number 9, Gram Sabha of Village Panchayat Chimbal hereby resolve that the Panchayat will put Chimbal villages demand before the Honorable CM for acquiring private land ओदा उलयला त्या प्रमाणे आमी in the Chimbal village to create better infrastructure of school, market, football ground, etc. Or otherwise, builder lobby will purchase this vacant private land for their commercial purpose. Proposed by Govind Shirodkar and seconded by Mahesh Kukalkar. बरोबर असा मरो बरोबर आम्ही उलयला ते की प्रायव्हेट जी जागा असा ती आमच्या या सगळ्या स्कुलाक ग्राउंडाक एका ती घेवची म्हणून. ओके थँक्यू. Madhav Kumkalkar, Sukha Kumkalkar, Govind Shirodkar to discuss and pass necessary resolution on the project by modest builders which threaten to destroy our house and livelihood. कोण? महेश कुंकळकराचा. म्हाका सांग खंयच्या गांवांत प्रोजेक्ट येता पळय न्हू तेन्ना तुमी सायट इन्स्पेक्शन करिना वचून विशय तसो न्हू. आतां कसलोय प्रोजेक्ट आतां अडवल पार्काराचो ते प्रोजेक्ट येयला तेन्ना तुमी इन्स्पेक्शन केल्लें सायट इन्स्पेक्शन प्रपोजल घातला तुजो ती प्रपोज दी आमकां हे घातला रेजोल्युशन घेवया दाखयता तुजो तो प्रपोजल आहा तुका कसो आसा रेजोल्युशन घेवया सारकें रे. ना म्हाजें म्हणणें कितें आतां तुमी परमिशनां दिता पळय त्रास भोगचे पडटा कोणा आमकां. आतां हे कितें गेले ग्रामसभेक रेजोल्युशन घेतलें तो पर्यंत तेजें काम चालूच आसलें म्हणून फाटीं आमी येयले. आतां तो 15 मिटर रस्तो आहा म्हाका सांग पळया. ना ना म्हाका उलोवंक जाय कित्याक हे तुमकां लागून आमकां भोगचें पडटा कळ्ळें न्हू. माधव तुका हांवें सांगला ना ना पूण हे टॅक्निकल हांव करूं शकता तुका सांगलें मरे हांवें. तूं म्हाका तूं आतां रेजोल्युशन कशें घेवपाक तें म्हाका दी. तूं तिगांचो प्रपोजल आसा तेजेर म्हाका रेजोल्युशन कशें घेवया तें घेवया आमी. चल तिका कशें जावपाक सांग तूं म्हाका रेजोल्युशन कशें घेवया तें. टेक्निकल म्हणटा आतां तुमी टेक्निकल जाल्यार तुमी तिका पयलीं परमिशन 15 मिटर रस्तो आसता जी घरा स्ट्रक्चर सर्वे प्लॅनर आसून तो कोण स्पेस दाखयले आतां तुमी ताका हें करता तेजेर डिस्कशन जालें ना रे वयरसून तो डिस्कशन जालें. तूं आतां म्हाका सांग कसो रेजोल्युशन घेवचें तें म्हाका सांग. तें डिस्कशन जालें मरे हांवें आनी तुमकां हांवें सांगलां जो पर्यंत तुमचो सॉर्ट आउट जायना हांवें ताका काम बंद करचें म्हणून तें तुकाय सांगलां आयजूय सांगता परतून. तूं कितें आहा तूं आतां फुडें कसो घेवपा तूं म्हाका सांग. कसो प्रपोजल घेवया त्या प्रमाणे प्रपोजल घेवया. तुका सांगता मरे आतां आमी लँड सर्वेकूच धाडले आनंद आयको हांवें तुमकां आमी टीसीपीक लेटर धाडला लँड एंड सर्वेक धाडला रिपोर्ट तुका सांगता मरे. रिपोर्ट येवन मागीर हांव फुडलें डिसिजन घेता सांगला मरे हांवें. जो पर्यंत काम हें जायना हांव काम बंद करतलो सांगला हांवें. तूं म्हाका सांग जो पर्यंत दिसतालें काम तुमकां जर दिसता स्टॉप करता ओके बरें. हो तो कृष्णाने सांगला डिस्कशन केला म्हाका तुकारामाने उलयला
आमकां कितें जाय ते टोटल तेजें रिवोक केल्लें जाय कळ्ळें टोटल रिवोक आतां खंय हें जाल्यो चुको जाल्यो ह्यो आमी अदो हें केल्लें आसा आनी तूं आतां कितें कर एक तुज्या हेतून ह्यो 14 फॅमिली जे आसा तांकां आमकां ट्रायबल पीपल आतां सरकाराचे माझे घर म्हणून जो पळय सगळो उदो चल्ला आणि हितून आमी हेचे हांगासर मालक आसून ह्या जमिनीचे ह्या हेतून आमी परके जाता बरोबर न्ही आमी गोंयकार गोंयचे मूळ निवासी आदिवासी हे परके जाता आणि कशें जाता तुज्या दोळ्यार एकच दिसता की बाबा तेंची थंय इतकी घरां आसा तूं तेजे कडेन काणून करता तुजे कडेन फायल येता तेन्ना आतां जाता कशें सांग पळयात थंय तो चुकीची म्हायती दिता थंय 3-3.5 मिटराचो रस्तो आसा तो दाखयता 15 मिटर म्हणून फट मारली वयले सायडीक शिरेन वयतना तो तसोच म्हणटा 10 मिटर रस्तो दाखयता म्हणजे तो कितें करता की आपल्या म्हणजे कायदेशीर मार्गान जर आपल्याक जर हें जर मेळना बेकायदेशीर सगळे तरेचो हे डॉक्युमेंट तो हे करून कोर्टाक तो प्रोड्यूस करता हे सगळें बरोबर न्ही आणि तेका जर तुम्ही नाही पळय म्हाका आतां जस्टिफिकेशन दिवं नाका आणि हेका तुम्ही साथ दिता पंचायत साथ दिता की आज माधवाचो प्रपोजल आहा सुखाचो प्रपोजल आसा महेशाचो आणि माझो आसा. तुजोय प्रपोजल करेक्ट तुजें नांव घेतला तुमी वांगडाच घेतला कित्याक लागून तो डिस्कशन आहा त्या विशयाचेर मॉडेस्टाचेर डिस्कशन आहा त्याच लागून तूं आतां कितें प्रपोजल रेजोल्युशन घेतली तू म्हाका सांग त्या प्रमाणे रिझोल्युशन आमचें अशें आसा resolution. टोटल तेजें हें आसा न्हू resolution घे. आमी रिवोक करता रिवोक करता स्टॉप नोटीस पळय कशें आहा आमी टीसीपीकू लेटर केलें सांगा आमकां रिपोर्ट येवंक ना आयक सुकार आयकून घे पळय सांगता मरे आमी टीसीपी लेटर करून तिथं इन्स्पेक्टींग केलो रिपोर्ट येवंक ना मागीर लँड एंड सर्वे तुमीच सांगलें की लँड ताकाय धाडला आमी लँड तेजो रिपोर्ट घेता मागीर येता तो तुमकां सांगला हांवें की जो पर्यंत सॉर्ट आउट तुमकां जायना तो काम जावचें ना तूं म्हाका डायरेक्ट तेच हांव लागून स्टॉप नोटीस काडटा पण आयज तुमकां जर जाय तुमकां जाय स्टॉप ना जाल्यार आयज हांव फुडले फुटनायट मिटींग हांव स्टॉप नोटीस ऑर्डर काडटा स्टॉप नोटीस काडटा फुडल्या स्टॉप न्ही तुम्ही पळय कशें आसा तुम्ही टीसीपीच्या हेजे वरसून तुम्ही हें करता आमी दिले म्हणटा ते टीसीपीन पास केला म्हणून पूण हांगासर मुळान हें कोणी आसा टीसीपीन चूक केली बरें ना फिजिकल हे पळोवंक ना तेंच्यांनी तेजेच रिपोर्टाक रावला मागीर पळय आमी टीसीपीच्या रिपोर्टाक रावला लँड सर्वेच्या त्या रिपोर्टाकूय रावला आमी लेटर केल्लें आहा तिका आतां कितें केलें म्हणजे तुम्ही चुकीची माहिती आमी घातलेली आहा तिका कायमचा रिवोक कर रिवोक गोविंद सुका आणि माधव हय तुमचो प्रपोजल कसो आहा तो म्हाका दिया आणि तुका आमी आतां उलोवंक सकाळी सुरू जाला तेन्ना सांगला तो विषय डिस्कशन केला म्हाका गोविंद बाब तुम्ही एक काम करा तुमचो लिगल जो हें आसा कळ्ळें न्ही अरे मसुडीचो लोकांचो हें आसा. तुमच्या पळय माधव तुमच्या डिमांडाक हांव दिता टीसीपीन गेला तू म्हाका तुमचें रेजोल्युशन घेया की माधव गोविंदाचो आनी विषय सुका तुझं कितें आहा तें तूं रेजोल्युशन घे कायमचा रिवोक कायमचा रिवोक आणि कोणा प्रोजेक्ट नाका रिपोर्ट येवपाक प्रोजेक्शन नाका या फुड्यान लँड एंड सर्वे तुका सांगलें मरे हांवें रिपोर्टाक घेवन दी तो रिपोर्ट घेतला फुडें या मरे तेन्ना कळटा न्हू आमकां लँड एंड सर्वेचो रिपोर्ट येवन दी व्हिडिओन म्हाका पळय तुका प्रपोजल तुझा आसा प्रपोजल माधव तुझा सांग कितें दिवता सांग म्हाका कायमचा रिवोक बरें बरें मेडिसिन जाता एक्चुअली हे पळय लोक सांगता न्हू एक्चुअली दे आर एफेक्टेड पार्टी संघटनेचेर येयला म्हणून ते तुका सांगपाक येयला कित्याक गेले ग्रामसभेकूय ते तुका तेच सांगपाक येयल्ले पूण थंय वेवस्था सारकी नाहली म्हणून तिका रागान आपलो आक्रोश काडचो पडलो जाका जबाबदार कोण आहा तें सगळें सांगलें आसा सो इथे जो इतलो संकट आसलो आनी ते तुजे कडेन मागता सो तिका तूं मिसगायड करिनाका बरे भाशेन सांग तूं आतां कित्याक म्हाका जो पर तुमचें काम जायना तुमचे सॉर्ट आउट जायना तो पर तूं काम करतो न्हू पण आयज तेका माधवान जर सुका सांगता जाल्यार हांव तेजेर स्टॉप नोटीस काडटा कोणाक नाका कांयच सांगता फाल्यां ते नो 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 आयक सांगता तूं पळय हो टीसीपीचो रिपोर्ट येवंक ना स्टेटमेंट पळय दिता न्हू नासता पंचायतीचे नजरेक जर केन्ना अशी चुकीची माहिती येत न्हू ही प्लॅनार सारकी ना नाल्यार वायलेशन जाला जाल्यार
that section allow you जे परमिशनार घालतात खंयचा तरी सिरियल नंबर आसा इमिडिएटली यू कॅन रिवोक देयर लायसन्स सेक्रेटरी हितून कितें आहा पळय न्हू सगलो कारणीभूत हो सेक्रेटरी म्हाका एक सांग आणि आमच्या माधवान टीसीपी लेटर घातलें आयका सांगता मरे टीसीपी लेटर घातलें हांव कितें म्हणटा हांवें जेन्ना तुका कंप्लेंट दिलें एनजीओ मार्फत तेजेर तुवें एक्शन कितें केलां टीसीपीक न्हू इट इज युअर ड्युटी न्हू हांव नका इका कोण ऑब्जर्वर आहा तेणी पळोवचें आनी तूं जेन्ना लायसन्स इश्यू करता तेजेर तूं स्वता क्लोज करता इश्यू करत पार्टी करता तेजेर आनी जेन्ना ते कशें वायलेशन केलां तुजे नदरे काडटा दॅट मिन्स यू फेल टू डू युअर ड्युटी न्हू राम जे तुम्ही लेटर घातला तेच फॉरवर्ड आम्ही टीसीपी केला की TCP कितें केलें? तुम्ही घंटा केलो. अशें हा त्या प्रमाणे कितें कितें केलें? अरे बाबा आमकां भितर हांव डायरेक्ट कसो रिवोक करू शकता तेका आमी अरे respect करू. माय सेक्रेटरी यू जस्ट गिव माय सेक्रेटरी आय वॉन्ट टू सेक्रेटरी म्हाका नदरेक आमी हाडला मरे ऑक्टोबरान बेस्ड ऑन दॅट थिंग पंचायत बॉडी रेझोल्युशन घेतले टीसीपीन धाड म्हणून टीसीपीचे रिपोर्ट टीसीपीन इन्स्पेक्शन केला रिपोर्ट आर अवेटिंग म्हाका सांग टीसीपीन तुमी आतां हें जाल्लें तुमचें इंटरनल केलें तें तुमचो इंटरनल प्रोसेस बट तुजें लायसन्स आनी तुका जो पावर दिता पळय न्हू बाय इश्युईंग द कंस्ट्रक्शन इट डजंट स्टॉप यू रिवोकिंग लायसन्स तूं आतां कितें करता सगळे काणयो करता तुवें फोर्टनायटी घेतली म्हाका एक सांग जाल्यार तूं लायसन्साक क्लॉज कशी घाली त्यो ताचो अर्थ कितें जालो वॉट डज इट मीन लायसन्स फॉर्मेटूच आसा तो सारको हा फॉर्मेट आसा न्हू तुमी असले हरामपणां करता आनी तुमी असली लुटमार करीत म्हणून तो गव्हर्मेंटान चिंतून क्लॉज घातलेली आहा वीच यू आर नॉट फॉलोईंग आनी आमी तुजे नोजरे काडले रायटली हल्ले तशें सकाळ पासून हे जे इश्यू जे आसा तेचेर तुम्ही आता कितें केलें शेवटाक त्या तेचेर येयले गोवन गुण थंय गेले आता कसो मूस कसो पळय आसता पळय काय न्ही तेका बऱ्या वातावरणात रावना तो तेका झाडूच जाय आसता कळ्ळें न्ही खंय बरो सुगंध आसा थंय मूस रेझोल्युशन पास करूया मेन मुद्दो आम्ही ग्रामसभेक कितें घेतली ही जी 14 घरां डेंजरस आहा पळय अडवाल पालकारान ती दाखोवन आपल्या प्लॅनाचेर आनी 15 मीटर रोड तो दाखयला मेन रोड 15 मीटर ना आनी शिरेन मध्ये तो रोड आहा तोवूय 6 मीटर 10 मीटर दाखयता 3 मीटर ना आनी घरांकूच न्हू थंयसर ती आमचे देवूळ आहा मागीर आमचे देवूळ आहा तुकोडा देवूळ हनुमान टेंपल तेकाय त्रास आहा नायडीची वॉल आहा तेंकाय त्रास आहा आनी ही सगळी एसटी लोक 14 घर तुम्ही दाखोवंक ना आता तुम्ही म्हणटा तुम्ही वरबली बंद केला आता वरबली बंद केला आमचो डिमांड कितें सगळ्या लोकांचो डिमांड आहा चलता तुमकां तुम्ही पळयला आसतले वयर ते आमचे नॅशनल टावर फ्लोप आहा कदंबा रोडीन ते टावर चलता हे पयलीं दिले तुम्ही दिवंक ना जाले आता थंयसर 2-3 आनीक कन्स्ट्रक्शन टावर चालू आहा तोच बिल्डर अडवाल पालकर मग तोच अडवाल पालकर आमच्या मोसंडी कडे आहा तोवूय बिल्डर तोवूय तुम्ही स्टॉप केला आसा सो आम्ही एक दुसरो बदल उदो मारला तो मेगा प्रोजेक्ट हेच्या पयलीं आमी रेझोल्युशन मांडलेलें आहा आता कॅरिंग कॅपॅसिटी करतलो जाल्यार तुका पयलीं तुवें बजेट घालपाक जाय बजेटान प्रोविजन ना सो आमचे प्रोविजन ते कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी करपाक एक्सपर्ट हाडपाक प्रोफेशनल हाडपाक कोणी तुका एडवायस करपाक तुम्ही 10 लाखाचें प्रोविजन करचें 10 लाखाचे कॅरिंग कॅपॅसिटी स्टडी कर आनी मागीर सगळी स्टडी करूया खंय उदक आसा खंय गार्बेज आहा कितें खंय कॅमेरा घालपाक जाय ते आनी मेगा प्रोजेक्ट हे गांवांत नाका म्हणून ऑलरेडी आमी रेझोल्युशन मांडलेलें आसा आनी हेचे फुडें आमकां नाका हे मेगा प्रोजेक्ट आमच्या गांवांत नाका या फुडें या बिल्डरान या दुसऱ्याक लागून दिले जाल्यार कोणाक एनओसी दिवपाची न्हू कोणाकूच अडवाल पालकाराक तुवें लायसन्स दिलें टीचिंग बेल शेड्यूल एसटी स्कीम डॉक्युमेंट्स ना एग्रीकल्चर हो वेगळो आसलो म्हाका दिसता ना पॉइंट सेपरेट आहे एग्रीकल्चर एसटी तेच म्हणटा एग्रीकल्चर म्हणटा आमी आतां बजेटान फुडें करुया तेजेर इनडायरेक्टली डिस्कस जाल्ले तुमी कांय प्रोविजन घाल दुसरो कितें आहा तो एसटी स्कीम एंड डॉक्युमेंट्स हे कितें आहा एसटी स्कीम सांगता रिप्लाय कितें दिला तूं यू आर वॉटिंग द चेंज रिप्लाय कितें म्हाका एक सांग रिप्लाय कितें लेट हिम रीड द रिप्लाय वॉट इज द रिप्लाय यू आर गिवन स्किम्साचे डॉक्युमेंट्स आमचे कडेन ट्रायबल वेलफेअरा कडल्यान घेवचे पडटा ना तेच म्हणटा न्हू पंचायती कडेन स्किमीचे जे ट्रायबल आहा ते सुद्दां ना असले तो तुमी आमकां गव्हर्मेंटान अलॉट केला कितें आसा ती म्हाका दिसती उत्तर दिला ना म्हणा तूं आतां म्हाका वेगळेच आन्सर दिता रीड द आन्सर वॉट ही हॅज गिवन नो नो आमचे कडेन ना काबर हरशी म्हणून तूं तुका रिप्लाय तीच दिला मरे तेणी सांगा तूं सांगता कितें स्वयंपूर्ण मित्र येता आनी कोण शेनवाराचो बसता इट इज कॉन्ट्रॅक्टींग आन्सर न्हू डिपार्टमेंट येता Department. येना एग्रीकल्चर दॅट इज टोटली डिफरंट डिपार्टमेंट खंयच्याय येवन दॅट इज टोटली डिफरंट एसटी ट्रायबल इतलेंच सांग तुजे कडेन एसटी रिलेटेड स्कीम ना फिनिश तेच एक्चुअली काम तुजें पंच म्हणून येयला तूं तेच तूं आमचो वॉर्ड एसटी वॉर्डाचेर निवडून येयला पूण आमी स्वता लीड घेवन ते सर्टिफिकेट केला कित्याक
कसली जर ट्रायबलाची स्कीम घेतलो न्हू जाल्यार तुका ती सर्टिफिकेट जाय पडटा अदरवायज कितें स्कॉलरशीप नाल्यार कितें फेसिलिटी नाल्यार ते मेळना तुका आमी जर एज अ एनजीओ सादे कामाक वयता ट्राय करता करता तरी कितें दिसभर तुका सांगता आमच्या टाटा नेशनलच्या वाडलेले आसा इतले स्किमी आसा आमचे कडेन ती जर घेतलेली आमकां सर्टिफिकेट जाय बरी पडटा गजाल ना हांवें कितें तुका सांगला ती केल्या ती बरी गजाल ना एक आमी सांगली सर्टिफिकेट जर केली तुजे कडेन स्किमीच ना म्हणटा मागीर कसलो फायदो त्या सर्टिफिकेटचो आमच्याकडे पंचायतीन खाली स्कीम असता तुका सांगले मरे कॉर्पोरेशन ट्रायबल ते आमी आणि आम्ही फुडलो आमचो मार्केटाक मागलो बरी गजाली पूण आता कितलो तेप जालो आता दिता तुका दिता कितें ना कितलो तेप अप्रॉक्सिमेटली ना तुका सांगता मरे आयज अप्रुवल हाडला तुका सांगता मरे हांव तुका डायरेक्ट हांव सांगना म्हाजे कडेन अप्रुवल येयल्लो आसा थोड्या दिसांनी आमी एक्वायर आमच्या ग्रावंडा खातीर आनी आमी स्कुला खातीर आनी आमच्या कम्युनिटी हॉलाक लागून आमी मागीर उत्तर दी मरे उत्तर कित्याक नॉट वी आर इन प्रोसेस म्हणून सांग मरे ते तुका सांगता पळयता कित्याक बेश्टोच कित्याक सांगो जेन्ना सारकें जावं दिता तेन्ना सांगतो मरे बेश्टोच एक गोश्टी जेन्ना कॉपी दिल्ली तुका ती. हे करिना बरें नो म्हाका दिसता बरें आसता तेन्ना आतां तेणी बोलताले ताळ्यो मारपाक तेणी सांगले बरें आतां ताळ्यो मारले आरे हे अक्वायर केली म्हणटा स्कुलाक लागून आनी काय ती काय बरें हे करा जेन्ना सगळे काय हे केले म्हणून जायना सारखे बरें काय बरें म्हणून सांगा तेका मातसो राव आई बाबा मातसो राव न्हू मागीर तूं मागलेले लास्ट पॉइंट हय लास्ट 1 इयर म्हटल्यार ही जी आतां पळय चिंबल मंच केस फायट करी अगेन्स्ट शारान जो बिल्डर आसा ते तितून तो लास्ट 1 इयर म्हळ्यार ती तितून पडना ते बिल तुमी क्लियर केला ना 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 ते कशें दिला ना तुका लास्ट 1 इयर रेजिस्टर जाल्यार पळय तेच दिले ओके आनी म्हाका एक सांग ह्या मागीर तूं कितें करता कलेक्शन ना पूण ही केस कित्याक घेवना हांवें मागलें ना कारण केसीस चालू आहा ते न्हू हो इशू मातसो बरो क्लोज करा ना तूं मदींच बंद करूं नाका ते ती कशी दिल्ली एक वर्सां पूण ही चालू आहा न्हू येवपाक जाय न्हू हा ओके आम्ही कशें केले 1 वर्स रेजिस्टर जाल्यार पळय तेच दिल्या मागीर म्हाका तितून धक्कादायक कळटा जेन्ना आमी लास्ट ग्रामसभेचे उलोवप जावंक ना ते की मुद्दम तुवें केला म्हणून हायड केला 1 वर्स रेजिस्टर जाल्यार आनी हितून कितें आहा सरपंच हितून सरपंचाक इंट्रस्ट आहा कशें आसा सरपंच एक सांगता जसो हेंचो कोण काय जालो हेंचो सुकालो जसो इश्यू तसो हो आतां जो इश्यू आसा हे आमी कितें करपाक जायना आमचो इगो करपाक जायना कोर्ट मॅटर कोर्ट मॅटर कोर्ट मॅटर आसा पळय गोंयबाब आयको विशय तो सोडून दी पळय हो डिस्कशन नाका हांव म्हणटा की दुसरो प्रपोजल लास्ट काबार दोन जाय अडेच जाय तेली आयको डिस्कशन नेक्स्ट प्रपोजल आमच्या आमचो महेश कुंकलकर प्रपोजल लेट करता महेश महेश गोंयबाब म्हणजे डिस्कशन कोर्ट मॅटर आयको एक मिनिट माझ्या फुडले प्रपोजलूय आसा न्ही गोंयबाब फुडले प्रपोजल आसा जाले तेवूय मागीर म्हणटाले मागीर प्रपोजल फाडले म्हणून काबार केले म्हणटाले आता म्हाका एक सांग ते दिसा तिका टार्गेट केल्ली आमी कोणाक तो विषय कोर्टान आसा तो विषय तो कोर्टालो नाका गोंयबाब ती जी आसा पळय काय न्हू तिका इन्स्टिगेट केला तुम्ही कळ्ळें न्ही इन्स्टिगेट केला नाजाल्यार तिचो आनी आमचो संबंध कितें पळय तुका तेच सांगता गोंयबाब पळय आयको आतां फाल्यां तूं म्हण कोर्टाचो मॅटर आसा म्हणून कोर्ट मॅटर सांगले हांवें फाल्यां आख्खो गांव जर वचून अशें म्हणटा राव रे फाल्यां जर आख्खो गांव जर वचून जर ताका सपोर्ट करता फाल्यां आनी तुमची चूक ही जी कोण आसा ती उठून गेली आतां कळ्ळें न्ही तिका हें कितें अधिकार कितें हेचेर हें करपाची कंप्लेंट करपाची समजता सर एक मेंबर जो आसा हांकां सतावपा खातीर मेंबराचो आतां इंट्रस्ट कितें तूं कितें तिचे शेजारी घर काडटा आसतना तुका त्रास जाता ना न्ही अशें जर आसा जाल्यार तुमी इन्स्टिगेट करता प्रपोजल उरलेले त्रास करपाक पळय आयको आतां पावस पडटलो तेंचे कितें जातलें तेंचें मागीर रीड करता तो आमचो महेश कुंकलकर हो प्रपोजल ना प्रपोजल तुका बाकी तुला प्रपोजल घेऊया सांगता प्रपोजल घे तुका सगळ्यांक सांगता हे जर आपल्या मनमानी करून
लोकांक हातीक धरून नाका असल्या आमच्या हेचेर चिमलकरांचेर अश्यो जर ती कोण भायली आसा ती तिचेर ऑब्जेक्शन घेवपाक लागली हेजे कन्स्ट्रक्शनाचेर हे आमी मान्य करून घेवचे ना कळ्ळें? आणि आमी जे आसा पळय काय न्हू सगळे त्यांच्या सपोर्टान रावतले एक सांगता एक सांगता कितें जाला हितून जाला कितें कोण जे आसा ती थंयची नांवां ट्रान्सफर करपाक दुसऱ्याच्या नांवार 50,000 घेता. एक नंबर जर ट्रान्सफर करतलो हे तुम्ही हे करून घ्या प्लीज मातशे 50,000 घेता 50,000 घेता अरे कितें रे ना हितून कितें आहा जो आतां पळय हांचो इश्यू आहलो पळय न्हू तो एक्चुअली आतां तुवें इन्फॉर्मेशन म्हाका दिवं ना दिल्लें जाल्यार तें आनी क्लियर जातलें आसलें आनी हांवें वयल्यान हायलायट केला तुवें म्हाका तें बाकीचे केसीस दिले हेजे दिवं ना आनी तुका सांगलें कित्याक कारण तें आतां तेजेर जर कोण भासाभासी करूंक सोदता आनी उलयता आनी आयक सांगता तेतून कितें आहा कोणाचो हें हार्म ना पूण जाला कितें हितून पर्सनल म्हटल्यार सरपंचाचो इंट्रस्ट आहा पर्सनल कित्याक सरपंच आतां हितून ओपनली एक्सपोज जाता कित्याक कंप्लेंट ना ऑब्जेक्शन एक्चुअली सरपंचान हाडूंक जाय आसलें शेजारी म्हणून तेणी हाडूंक ना हाडला कोणे खंय फोंडान मसणां मारता तेणी सो जाता कितें आतां म्हणून तेजेर आतां चड भासाभासी करूंक ना सो म्हाका दिसता सरपंचान हेजेर तुजें क्लॅरिफिकेशन दी न्हू काबार कर तूं न्हू कितें जालां तें आनी असलें कितें रे कोर्टान आसा हेजेर डिस्कशन नाका अरे कोर्टान वचूंकूच शकना विषय पळय हो आमचो म्हणटा की महेश कुंकलकर जो कित्याक दोन फावट आमी दोन फावट केस जिखला महेश तुझे प्रपोजल बी ना तो मागीर डिस्कशन करी तुझं प्रपोजल घे मला कोर्टात अडेप जालेली आहे टाइम झाला तुझं प्रपोजल घे सांग कासिनो जे लायसन्स दिला ऑन कंडिशन दिल्ले न्हू की तो आपली कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी गांवाच्या लोकांक पार पडटलो तेजी कितें सोशल वेलफेअर एक्टिविटी करतलो कासिनो आहा हाफ इन्कम गव्हर्नमेंटाक येता हो व्हडलो कासिनो आहा तेजी आपली कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी करपाक जाय तेजी तुझो प्रपोज म्हाका रेग्युलेशन घेवया कशें कितें रेग्युलेशन घेवपाक सांग तूं प्रेशरायज करा न्हू तुमी हांगा बजेट आहा तुमचें तुका आतां कॅबिनेट बाबतींत तूं म्हाका सांग की रेग्युलेशन कितें सीएसएस फंड्सांतून तुका हें करपाक म्हणटा तूं ना तेनी तेजी हय तेजी कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी कितें आहा न्हू तो गांवकार कितें वेगळो फंड काडून दवरता कितें सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे कितें हेल्थ इश्यू आहा स्पोर्ट्स एक्टिविटी आहा तेज्या वरवीं तोच म्हणटा ट्रायबल लोकांक कितें इश्यू आहा रेग्युलेशन घेता तूं म्हाका रेग्युलेशन दी सांग कशें कितें घेवपाक तूं बरें सांग हांव आमचे जे एक्सपर्ट आहा तेंच्या कडेन हय तूं म्हाका डिस्कस कर आनी म्हाका दी दाखयता तुमकां दिता तेजे तुमी नोट करा की असो बिल की बसो नाका की तेणी ती पार पाडूंक जाय तेजी बरें हांव ताका लेटर धाडटा मागीर तुमचे ओके थँक्यू ग्रामसभा आमची बरी जाली आनी ग्रामसभा सपयता देव बरें करूं बरें सगळ्यांक देव बरें करूं आयज एक बरो मेसेज दिल्लो आसा आमी बरो मेसेज दिल्लो आसा की आयची हे जातलें उतर जातलें पूण आमी चिमलकरांनी आयज दाखोवन दिलें आमी शांतपणान आपआपले मुद्दे जे आसा ते आमी बरे तरेन मांडले कळ्ळें न्हू देव बरें करूं हाताब्यान